कालवणाला तेल नाही पण हँडशीट मोबाईल बिकार लोक झाली मला हो 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे 10चा मोबाईल आहे 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे रुपड्या इन्कम नाही 70ची पल्सर 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा बूट रुपड्या इन्कम नाही सांड मोकळा सोमवारी आईनं 100 बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला मग आईनं का द्यायचे पण हे लय जागृत देवस्थान हिला तर लय हाऊस ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे त्याचं ऐकू नको त्याच तो पहिल्यापासून तसाच त्याला मी 9वी पासून पाहते कोणला त्याला काही जमलं नाही त्याला मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना मग आता ते हरिपाठ करीन का क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात पुरगी भंगार तिच्या पायी 3 पोरांनी फाशा घेईल हे 4थं बी लागलं तिला आणि तिला काय घेणं पोरींना काय घेणं नाही मोबाईलचं बिल भरायचं नाही हॉटेलचं बिल द्यायचं नाही बॅलन्स टाकायचा नाही गाडीला पेट्रोल टाकायचं फक्त तोंड माधून मागं बसायचं एवढंच ना 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला आणि त्या पोराचा बापही आला आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून मित्र म्हणून आहे ना आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावा दर 3 महिन्याला 1 डोस तुम्ही माना नाही तर नका मानू फरक पडत नाही चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरीच्या बापात नाही कसकावले कीर्तनात त्याच्या डोक्यात टकच बसला म्हणला खरंय हो तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणलं इकडे त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली तू मेलीच तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे मा बाप पिसाळाय मला तर हाणीन पण तुला तर भोगशीलच तू सावध तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना कुणाचीच नाही ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही आता ती गोष्ट तो कोणा जाऊन सांगणार त्याच्या आईला जागृत देवस्थान ते तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय तिचा बाप पिसाळलाय तू पप्पांना सांग तुला सुनई होईल घराची इज्जतही राहील आणि तिला पोराचं पटतं पुरीचं पटतं फक्त पुरीचं पटतं पोराचं पटतं ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होतं तो टेन्शन मध्येच होता तो काय बोलला नाही फक्त पाहत राहिला तिच्याकडे तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई मागं केली 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या तिला चक्करच आली ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं हा बिघडला कसा एवढा एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली म्हणलं आपला कार्यक्रम होणार तो पोऱ्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन मित्र म्हणले रिलॅक्स 90 इज इक्वल टू टेन्शन फ्री आणि हे दारुडे माणसं येडेवानी काम करते माहिती का महाराज पोपटानं केली वाघ अशी दुसती पोपटानं आणि वाघानं केली डुकर अशी दुसती ते पोपट मेलं म्हणून वाघही मेलं आणि वाघा मेला आणि डुक्कर मेला आणि तिघ एका ठिकाणी काढले आणि त्या खड्ड्यातून झाडवर आलं मोहाचं म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो वाघावानी डरकाळ्या फोडितो आणि डुकरावानी लोळतो त्याचं हे कारण पांडुरंगाला हलायचं नाही पांडुरंगच हसायला लागला
हे बघ, कोणाला पटो नाही तर न पटो, या कीर्तनात देव हसवायची सुद्धा ताकद. राहू द्या राहू द्या. नाही आपलं कीर्तन ऐकलं ना महाराज, 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. रिलॅक्स. त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही. ते सर्टिफिकेट मला मी देऊन टाकतो त्याला. तो त्या पोऱ्याच्या बापानं ते पोऱ्या औषध घेतलं, पण ते प्यालं नाही. हुशार होतं ते. टाटा मेट्री घेतलं आणि वाटाला चोळलं आणि आलं बा. आणि आई पुढे आईला लगेच तोंड झोडायला सुरुवात केली. झालं ना समाधान, गेलं ना पोरग, घेतलं ना औषध. तिच्या पहिला झापड निवार बसली होती, त्यामुळे ती नवऱ्यापासून लांबच उभी राहिली. नुसती तोंड झोडायची आणि रडायची. त्या पोऱ्याचा बाबा सत्तेच्या पाहायचा. तिला म्हणला, मेलं नाही ना अजून, मेलं नाही ना, बोंबलू नको, परत होईल. परत होईल पण बोंबलायचं नाही. ते पोऱ्या म्हणलं, माझ्या बापाला औषध लागू पडायला म्हणजे झालं का. ते औषध घेतलेलं पोरग बापाजवळ आलं आणि बापानं असं खोलीत घातलं. 5-6 कानफटीत दिल्या. फळा मुतलं ते थंडीत. ते बापाला म्हणायचं, पप्पा मारू नका, मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय. गपची बास, गपची बास. अहो पप्पा मारू, गपची बास. नेलं डॉक्टरकडे. डॉक्टरनं क्वार्टर हाणेल होती, टेन्शन मध्ये होतं डॉक्टर. डॉक्टरनं घाला याला आतल्या खोलीत घातलं आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट मध्ये मागून भरलं ते. ते डॉक्टरला म्हणायचं, डॉक्टर फक्त एखादं वाक्य बोलत, गपची बास. पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. अहो तू गपची. अहो डॉक्टर मी गपची बास. अहो डॉक्टर एक वाक्य बोलू दे, मी पेलोच नाही. गपची बास. आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता आतून धुवायचंय. आता म्हणला पेलोच नाही मी. पालथा झोप पालथा घातला ना, पालथा. कंपाऊंडरला सांगितलं, नळ्यान घाल मागून. घातली ना मागून नळी. खाटा सगळं उडी हाणायचं, तेव्हा मी पेलोच नाही. डॉक्टर म्हणले का बस, आतला अंदाज आल्याशिवाय रिपोर्ट नाही. जेव्हा इकडून घातली आणि इकडून काढली, शांत झालं ते. 2-4 दिवसानं पोरीचा फोन आला, त्यानं मोबाईलच फेकून दिला. म्हणला नको, आता इकडून घालती ना इकडून काढती. हो, नेवाळे साहेबांच्या ऑफिसचं उद्घाटन. एक वाक्य नेवाळे साहेबांच्या बाबतीत सांगतो, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मान्य असेल तर मोठाच करीत राहा. हेच त्यांच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा. काळ बदलला, शेतकरी वर्ग नीट ऐका. जरा पैसा अडक्याला जपा, पैसा मोगच घालू नका. मोबाईलांचे वापर कमी करा. काळ फार वाईट आलाय. आणि कॅमेरे बिमेरे वाले नाही, युट्यूब वाले आणि क्लिपॉन वाले, नीट ऐका. आपल्या राजांबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल क्लिप जर कधी आली तर ती जागेवर डिलीट करीत जा, फॉरवर्ड करत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, अजयभाई होळकर, बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, कोणत्याही महात्म्याबद्दल, संताबद्दलच्या क्लिपा आपल्या मंडळीने फॉरवर्ड करू नये. काय मत आहे तुमचं? करायलाच नको. समाजामधली एकात्मता बिघडते, समाजामधला एकोपा बिघडतो आणि नसता उद्योग तयार होतात. काय मत आहे तुमचं? आणि समाजामध्ये एक शक्ती अशी आली आता सध्या, फक्त समाज एकत्र राहून द्यायचा नाही, ते ठरूनच टाकले त्याने. लोक एकत्र नांदायला लागले का बोंग्या करून द्या, ते बंद झालं पाहिजे. आपण धर्मनिष्ठ, तुकाराम महाराजांना आपण बाप मानणारी माणसं आहे. ज्ञानोबाला आता उद्या जरी एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? अरे तू अंडावतं म्हणा काही माग पुढे मरू द्या. नाही महाराज, आपण आपल्या धर्मांना ह्या बाबत जपलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आपले 3-3 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्या लोकांनी पैशाचा वापर कमी केला पाहिजे. दुष्काळावर पडलं, दुष्काळच नाही तुम्हाला काय दुष्काळ आहे? खाली टाकून प्यायला पाणी नाही. दुष्काळ आहे साधं जागा ना. दुष्काळ आहे म्हणतो आणि डोंगरातून लग्न हायवेला आणतो. रोड टच कळण ना. अजून 8-10 दिवसानं 5 वर्षाचे पत्र सुरू झालं. एखाद्यानं गाडी घेतली ना, कष्टाने घेतली, हसायला काय रोग झाला का? हप्त्यावर घेतली असेल, पालथा मेंदू. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, कायम निगेटिव्ह. चांगलं नाही. अरे चांगल्याला चांगलं म्हणणंच पाहिजे. आता हा माणूस बघा ना महाराज, खेड्यात जन्माला येऊन एवढ्या मोठ्या सप्ताह करून, दूध संघात हे करून तो माणूस एवढ्या पदावर पोहोचला म्हणजे त्याच्या एक वाक्य ध्यानात ठेवा, लिहून घ्या. यदा कदाचित सशाला शिंग येतील, महाराज मंडळी,
यदा कदाचित सश्याला शिंग येतील, कासवाला केस येतील, आकाशाला फळं येतील, वांझेला बाळ होईल, मृगजळाने ताण भागेल, अंधार प्रकाशाला घालेल, पण कुणाच्या तरी कृपा नसताना माणूस मोठा होईल हे घडू शकत नाही. यदा कदाचित आकाशाला फळं येतील, यदा कदाचित आकाशाला फळं येतील, वांझेला बाळ होईल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आणि संतांचा आशीर्वाद आहे तो माणूस वाया जाऊ शकत नाही. हे ध्यानात ठेवा. तो नाही जाऊ शकत, कधीच जाऊ शकत नाही. ज्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे, आता उलट सांगतो तुम्हाला, देवाचा नसला तरी चालेल, ज्याच्यावर आईबापाचा आहे, आणि एवढ्या जनतेचा आशीर्वादच नेवाळे साहेबाला आहे. आणि आईबापांवर कादंबऱ्या काढू नका. आमची महाराज मंडळी नीट आहे का, अर्धा तास एक तास तुम्ही आईबापावर बोलत येते, आईबापांवर बोलू नका, आईबापांवर व्याख्यान करू नका, भाषण करू नका. त्यांना जरा हसत ठेवायला शिका. हे तर एक 10 प्रवचन ठेवा ना, पाठ झाल्या 10 प्रवचन लोकांच्या. बाबा 2च गोष्टीवर बोलणार. आई बाप आता नाही, आई बापावर बोल नका, आपले सुखी ठेवा, दुसऱ्याला सांगता येईल. आई बापांवर हे बा, एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती नटी आई होऊ शकते का? एवढं सांगा. नटी आहे ती, नटी नटी. शूटिंग संपली, बसली. शूटिंग संपली, त्यात काय नटी आहे ती. अरे आई ती आई. असं आयांवर भाषण बिष्ण नका करू. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. थोडं लग्न मागितलं तो म्हणला आपला काय प्रश्न नाही, धाकट्या मला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय संबंध. अहो दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे, मागायचे कोणाकडं. मग प्रसादन झालं का लोक जाते निघून. बाबाला टाकला खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला? तो म्हणला त्याला मी का बळच आलो का काय? कोणी चौकशी केली. मग तो बाबा चप्पी केलेला सापडी. तो चप्पी केलेला, चप्पी केली म्हणजे वाड्यातला आहे. हा त्याला जाऊन म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. भाऊबंद कुठे राहिले आता? आपले भाऊबंद जवळ जवळ मेले. वाडाच उलातला तो. 10 वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोरगी पाहायला 2 माणसं जात्या स्कूटीवर, पोराची आई पोराचा बाप. ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणलं म्हण नका, म्हणलं आम्ही आलतो, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली ती कालच आणि सापडून, अजून बोंग्या होईल. माणसं नाही राहिली महाराज. माणसं फक्त कडक कपडे घालून बोंबलं तिंडत येत नाही तर काहीच राहिलं नाही माणसाकडे. काय म्हणते हे घर दार पार माणसं संपून गेली. या 2-4 वर्षात महिलांकडे थोडा पैसा आला, सरकारने त्यांना नका त्या जागा दिल्या. बाच्याच्या माग उभं मामाच बदलावला यांनी. आता 2-4 वर्षात कार्यालयात नवीन अवलादीचा मामा तयार झाला, एक गुरु मामा. कुठून आली का ती जात पैदा झाली गुरु मामा. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. तुम्हाला तो सापडतो कुठं मामा? 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. काय करता महाराज? फक्त खरेची आई मिली बस. इंद्रिकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे उलथू द्या तिकडे. महाराज म्हणून ऐकायचं नाही. तुमचा मुलगा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरं, आजही खरंय, उद्याही खरंय. आता शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या 2-3 महिने झाले. ते वैतागलं. ते कुणी दखलच घेणे तर मरू नाही. काय आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर त्याचा स्वाभिमान धरून तो माणूस मोठाच केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असेल. एक भांडे घासणारीचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा राजकारणामध्ये मोठा झाला, स्वाभिमान आहे आपल्याला. एक गरीबाचा मुलगा वादक झाला, आपला स्वाभिमान आहे. आणि एक वाक्य आजचं सांगून ठेवतो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य नीट आहे का? कुणी कुणालाही फेकावं, कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसांना फेकू नये. कोणत्याही क्षेत्रात माणूस असला ती आपली शान आहे. 2च मुलं सीमेवर गेली. उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. त्यांना सीमेवर पाठ घेणारी मुलं मोठी नाहीत, त्यांना पाठवणारे आईवडील मोठे आहेत. आणि सीमेवर कधी श्रीमंताचे जात नाहीत. महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचं पोरग मला मिलिटरीत दाखवा, माया सगट आपलं काय झाकून ठेवायचं.
आहे का? नाही. प्राध्यापकच आहे का? नाही. का? मग कोणाचे आहेत? सातारा, सांगली, कराड, पुसेसावळी, पारनेर, पाथर्डी, आता गेला गडी तो गली मलकापूरचा. ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत. आपले नाही, आपले डीजे पुढे आहेत. आपले मेले पण गाण्यामुळं. बाई वाड्यावाली, बाई आदळली मिळालं, बाई वाड्यावर मिळालं बा. आपले आहेत, आपले शिव शूर आहेत. पण परदेशी इंग्लिशचा पेपर होता ना, वर्षभर अभ्यास नाही करायचा ना. नाही, आम्ही फक्त वर्षभर वन साइड भांग पाडायचा. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं. म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते आहेत? इथं एवढं मोकळत होतं रे तरी गरम होतंय. हा गडी हिंडतो कसा? सुधारली माणसं, सुधारली. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. काय नाही राहिलं महाराज. इथवर तर आलाय आता, ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. इथवर वर सर महात्मा आला बा, भोंगळा महात्मा. काय नाही, फक्त चपातीला पोळी म्हणती. मग पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार नाही. मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग बोफड्याला काय दोडका म्हणती. सुधारली लोक. उभ्याने जेवणे, चपला घालून चपात्या करणे, पुरीनी पोरांचे कपडे घालणे, गाडीनी बायका देखण्या करणे, हायवेला जेवणे. जेवायला हायवेला. बायको कशी पाहिजे रे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. बायको देखणी करतो, गडे जास्त खातो, आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय ईडी आवला नाही. मागून आखी चड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? आमच्या सीमेवर नाही मेले. कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस, एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे, आमदार साहेबांसारखा माणूस आहे. ही माणसं क्षेत्र कोणतंही असू द्या, पण आपला स्वाभिमान आहे ना, तो आपला स्वाभिमान आहे. जाऊ दे. आता हे मग अशी आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं देऊ समितीच्या, ते सांगितलं आमचा पिन नाही, पिन नाही, पिन नाही. राजकारण आमचा पिन नाही ना, आम्हाला राजकारणात कोणी जमू नाही. केला एखाद्या बुवानं उभा राहायचा प्रयत्न, बीडीला माग होईल. तो बीडीला निवडून तर येणार नाही, पण ग्वासाई होईल. बाकर दे तो निवडून नाही येणार, पण हाय ते इकून 10 पैसे नाही, ते नाही जमणार. महाराज आपला तो पिंड नाही, पण 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 आपल्यातला माणूस म्हणून तो माणूस उद्घाटनाला आला ना, असा स्वाभिमान धरायला महाराज कधी. आपला एक माणूस मिलिटरी दे, आपली लोक आहे ना नुसती आपल्याबद्दलच जळकाट. आपला एखादा पोरगा चांगला कामशेत मधला डॉक्टर झाला, विद्वान, लोक म्हणले तुमची डॉक्टर काय हुशार आहे हो. आपल्याला हा म्हणायला का पैसे लागत? लई दरिद्री अवलाद आपली. आपली मंडळी काय म्हणते तो ना, त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. काय करण्याच्या अवलादीचे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे वाक्य ऐका. तू वाक्य नाही रे का? मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. नीट वाक्य ऐका बरं का. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. किती पैसा कमवा, सुपडा साप. पुरावा 13वा अध्याय. पुरावे आपल्याकडे 5 पर्यंत घ्यायचे.
पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू नाव ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही, पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना फक्त पगारावरच भागवलं, पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले, येडे येडे होऊन हिंडा त्या गावात. सुको करता जसं कर्म तसं फळ. 12 दिवसापूर्वी घटना केली, 40ला 350. 12 दिवस झाले, 40ला 350. 13व्याच्या आत 12व्यालाच 13व्याच्या आत 40ला 300. तसं कर्म तसं फळ आहे. काही काही माणसांनी आयुष्यभर सोमवार एकादश केली नाही, नीट मेले सुद्धा नाही ते. मग आता कालचे काय टाळ मृदुंगाच्या गजरात मेले, काय लावणी मृदुंग मेले नाही. काही माणसं मेली, काही माणसांना देव खाऊन देत नाही, इस्टेट नाही, पण देवच खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसाच्या घरात सोन्याचा धुर्दिगल, पण खाता कुठं येते. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, मरत असत. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळले, मरणच. पाहुणे सुद्धा भेटायचे बंद झाले, ते उलथनच. पाहुणे उलटा फोन केला, काय म्हणले, अजून आहे, अजून आहे, अजून आहे, मरणच. आणि नुसता पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले, चहा, दूध, थोडी दारू, सुटका नाही. 17वा अध्याय, 17व्या अध्यायातली ओवी आहे. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. सुटका नाही. काय माणसं म्हणते नाही. 12 दिवसात 350. याच्यापेक्षा काय. एक वाक्य सांगा. अनेक देश आहेत, पण ज्या जगात एक देश असा आहे की त्याच्या नावापुढे माता म्हटलं जातं, तो भारत आहे. देश आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या देशालाच मुळात काय म्हटलं जातं, माता. आमच्याकडे माता किती आहेत ऐका नीट. आम्ही ज्याच्यात राहतो ती भारत माता आहे. जिच्यावर झोपतो ती भूमाता आहे. जिचं दूध पितो ती गोमाता आहे. जी वाचतो तो ज्ञानेश्वरी माता आहे. आणि म्हणून आपल्याकडे माताच आहेत. आपण 30ला 32ला 40ला 350 घेणारच. जर अजून 15-20 मिनिटं मिळाले असते ना, 700 झाले असते. कारण आपल्याकडे भारत माता आहे. महाराज, हे महाराष्ट्रातली माती अशी आहे, ज्या मातीनं तुकोबराय गेले ती माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती, ती माती आहे. ज्या रस्त्याने तुकाराम महाराज गेले महाराज, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि या महाराष्ट्रातलं हे जे रक्त आहे, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ पिऊ गोठले. तुमचे रक्त असे पिटून उठाणं, लाचार रक्त झाले तुमचे. तुम्हाला चढानच. आता माया पुढे बसलं का, खरंय मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या, झाले मोकळे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे, जरा मुंग्या येतील डोक्याला. ऐका, मोडाल वाकणार नाही. ते सोडून दिला तो ना. तो म्हणला काय बोगसगिरी झाली तर काय मराठा कवर, त्याने सोडून दिला ना. शेतकरी नाही करीत आत्महत्या आता, त्याने बंदच केलं जवळजवळ. नाही तर त्याने चांगला दानका उठवला होता मध्ये. मोर्चे बंद झाले आता. मोर्चे नाही. डांबार तापलं 4.5 वर्ष.
आता मोर्चे बंद झाले. आता आत्महत्या कोण करते? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्याला किड्यावर आहे. आला ते आपण नाही सांगत, ते तुमचं तुम्ही पहा. आपण त्यांना काही म्हणलं का ते म्हणते चालूच आहे, तुम्हाला आपण म्हणायचंच नाही काय. आता एवढे म्हणते बंद ते म्हणते चालूच आहे, ते म्हणजे असं तेव्हा आपण म्हणायचंच नाही काय. ते म्हणतात आपलं काय म्हणणं नाही, आपण म्हणू शकत नाही काय, तेच म्हणतात. आला जाऊ द्या, जसं असेल तसं असेल. ते हे बॉक्स तिकडे फिरव, काहीतरी एक कर, ते त्याचं तोंड तिकडे कर, ते त्याचं वजन ते हा फिरव, थोडं फिरव, उभारून फिरव, वैतागून नको फिरू. हा बस, आला आवाज आता. मग आयुष्य गेलं त्याच्यात, भोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. काय होतं, एवढ्या मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही, भोंग. ते म्हणून कोणते म्हणून तुला परत यायचंय का कामशेतला, अजून 22 लाव भाऊ. खरं सांगायचं नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या, मोर्चे बंद. आता हे पोरं पुरी आत्महत्या का करते महाराज? तुम्हाला मुलगा आहे, मला मुलगा आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, आपण मुलाबाळांकडे लक्षच देत नाही. काय मत आहे तुमचं? पाहायचंच नाही, पाहायचंच नाही. अंडरपॅन्ट नाही, काही ना 9,000चा मोबाईल हातात, आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये.